बानूशी आजवर मी ज्या पद्धतीने वागले आहे त्याची मला नेहमीच सल राहील. तुम्ही तिच्याशी विवाह करावा हा माझा निर्णय होता. ती तर त्याला तयार देखील नव्हती. तिला विनाकारण माझ्या रागाला सामोरे जावे लागले आहे. आता जे काही घडून गेलं आहे त्यावर विचार करण्यापेक्षा आता पुढे काय करायचे आहे ह्यावर बोलूयात आपण. मला काय म्हणायचं याची तुम्हाला कल्पना आहे? होय, तुला सत्य काय आहे हे कळाले आहे. तुला आत्मज्ञान झाले आहे. तेव्हा तुला आता ह्याची घोषणा करायची आहे. त्या संदर्भात मी अजून काही निर्णय घेतला नाही. पण का? आता ह्यात काय अडथळा आहे? मला एक योजना दिसते आहे. त्या संदर्भात मला स्पष्टता आली की मी आपल्याला सांगेन. ह्याचा अर्थ प्रधानजी, लक्ष्मी देवी, गणेश, रिद्धी सिद्धी ह्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही तुला सत्य कळले आहे हे कळायला नको आहे का? तुला आत्मज्ञान झाले आहे हे कळायला नको आहे? हो. आणि कैलासात जाण्यासाठी तूच तर आग्रही होतीस. याचे काय? पण मी काय निर्णय घेणार आहे हे मला आत्ता सांगता येणार नाही. लवकरच काय ते स्पष्ट सांगेन. जशी तुझी इच्छा. मला इतकंच सांगायचं आहे की वचन दिल्याप्रमाणे जिला सत्य काय आहे हे प्रथम कळेल तिच्यासह मी कैलासात जाईन. आणि यासाठी माझा नकार नाही आहे. मला माहिती आहे आपण दिलेल्या शब्दाचे काय मूल्य आहे. पण एक विचारायचे आहे. पण मला एक सांगा, बानूचे काय करायचे? तुम्ही तिच्यासाठी काय करता आहात? बानूला ह्याच जन्मात गतजन्माचे ज्ञान व्हावे असे मला वाटते. आता इथे थांबण्याचा निर्णय तुझ्या हातात आहे. तू जेव्हा सांगशील तेव्हा मी कैलासात जाण्यासाठी प्रस्थान करेन. सूर्योदयानंतर पहिल्या प्रहरी मी तुम्हाला निर्णय सांगेन. चालेल. परंतु एक गोष्ट मात्र आहे. ह्या जेजुरी गडाला, करे पठाराला, इथल्या प्रिय भक्तांना सोडून जाणे एवढे सोपे नाही. माझे आराध्य आणि माता लक्ष्मी दोघेही ध्यानमग्न आहेत. आता काय करावे? त्यांचे ध्यान भंग होणे उचित नाही. पण बानूला भेट देऊन आल्यावर काय घडलं हेही त्यांना मला सांगायला हवं. काय करावं? मुनिवर, प्रणाम प्रभू. प्रणाम माते. मुनिवर, तुमचे इथे येण्यामागे काही विशेष प्रयोजन तर नाही ना? तसे म्हणाल तर माझ्या इथे येण्यामागे एक विशेष प्रयोजन आहेच. काही समस्या तर उद्भवली नाही ना मुनिवर? माते, मी बानूला भेटून आलो. जेजुरीत जे काही घडलं त्याबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. तशीच ती बानूलाही आहे. तिला आश्वस्त करण्याचे दायित्व माझ्यावर होते आणि ते मी पूर्ण केले. परंतु काय मुनिवर? स्पष्ट काय ते बोला. प्रभू, बानूच्या मनात अजूनही काही प्रश्न आहे. आणि मुळात श्री म्हाळसा देवींनी जी घोषणा केली होती तो 1 मास आता उलटून गेला आहे. त्यामुळे आता आपले पुढे काय होणार याबद्दल तिच्या मनात साशंकता आहे. म्हाळसा देवींना सत्य कळलं आहे ह्याविषयी तुम्ही तिला काही सांगितलं तर नाही ना? नाही माते. कारण त्याबद्दल कुठेही वाच्यता होऊ नये असं श्री म्हाळसा देवींना वाटतंय. ते मी जाणतोच प्रभू. परंतु मलाही हा प्रश्न पडला आहे की आता पुढे काय होणार.
म्हणजे आता हे अवतार कार्य संपून श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी हे कैलासात जाणारच. मुनिवर, त्याबद्दल कोणाला काही कल्पना नाही, परंतु हेही आहेच की अवतार कार्य संपवून कैलासात जाण्याचा क्षण जवळ आला आहे. परंतु प्रभू, मग आता बानूचे काय होणार? हे ह्या क्षणीच कसं सांगणार मुनिवर? ह्याबद्दल आपल्याला लवकरच श्री खंडेराय अथवा म्हाळसा देवींकडून कळेल. म्हणजे तोपर्यंत तिला प्रतीक्षा करावी लागणार. हो, अशी काय पाहत आहेस? तुमच्या या अवतारावर प्रेम करायचं राहूनच गेलं. मला याचे शल्य आहे की माझ्यामुळे तुम्हाला खूप काही सहन करावे लागले. आता तुझ्या ध्यानात आले आहे ना? आता आपण एक वेगळे पर्व सुरू करूया. मी मोहिनीचे रूप घेण्याचे कारण हेच होते की मला तुम्हाला आनंद देता यावा. ज्या आनंदापासून आपण दूर राहिलो तो आनंद आता आपल्याला आपल्या संसारात दिसेल. साजतव रागतव आसतव दंग करीती ध्यासतव छंदतव गंधतव धुंद करीती याही जन्मी पुन्हा सजुदे प्रीतीची ही रागिणी. अहो, आता तरी आपण जाऊन यायचं का? कधी एकदा मला म्हाळसाला भेटते असं झालंय अगदी. अहो, प्रधानजींनी काय सांगितले ते ध्यानात आहे ना आपल्या. ह्या क्षणी आपण जाऊन श्री खंडेराय आणि म्हाळसाची भेट घेणं उचित दिसणार नाही. आई, बाबा, तुम्ही हे काय करताय? तुम्ही असं करू नका. असं करू नकोस म्हाळसा. तुला आता कळले आहे की तू साक्षात श्री पार्वती देवींचा अवतार आहेस. आदिशक्ती स्वरूप आहेस तू. त्या आदिशक्ती स्वरूपासमोर आम्हाला नतमस्तक होऊ दे म्हाळसा. नाही बाबा, मला जरी या सगळ्याचा साक्षात्कार झाला असला तरी मी हे कसं विसरू की या देहाला तुम्ही जन्म दिला आहे. या देहाचे संगोपन तुम्ही केले आहे. तुम्ही मला लहानाचे मोठे केले आहे. या मनुष्य जन्मात तुम्ही माझे आईवडील आहात. हे मी कधीही विसरू शकत नाही. कधी एकदा तुला डोळे भरून पाहते असं झालं होतं म्हाळसा. मला तुझ्याशी खूप बोलावंसं वाटत होतं आणि तू अशी सामोरी आलीस की आता काय बोलावं हे सुचेनासं झालंय. आई, मला देखील तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. हे सगळं घडल्यावर आपण पुन्हा एकदा नव्याने भेटलो आहोत. खरं तर मला असं वाटतं की तुम्ही नसतात तर या माणसाचं काय झालं असतं. असं बोलू नकोस म्हाळसा. अगं, तू साक्षात आदिशक्ती स्वरूप आहेस. श्री महादेवांनी आमची प्रार्थना ऐकली आणि आम्हाला अपत्य प्राप्ती झाली. आत्ता ह्या क्षणी नेवासेला मी लहानाची मोठे झाले ते सारे सारे क्षण मला आठवत आहेत. आम्हाला जे जे आमच्या परीने तुझ्यासाठी करता आलं ते सारं आम्ही केलंय. तुम्ही मला कधी कशाची कमतरता भासू दिली नाही. आमच्या मूढ बुद्धीला जे पटले ते आम्ही केले. आई, बाबा, तुम्ही असे परक्यासारखे का बोलता आहात? मी अजूनही तीच आहे, तुमची म्हाळसा. आम्ही केवळ निमित्त मात्र आहोत म्हाळसा. हे सारे घडणारच होते. शिवशक्तीचे मिलन होणे हे स्वाभाविकच होते. आज जे घडलं आहे त्यामुळे मी खूप प्रसन्न आहे. सांगा, तुम्हाला काय हवे आहे ते तुम्हाला मिळेल.
तुम्ही कोणताही संकोच मनात ठेवू नका. म्हाळसा, तुला आम्हाला खरोखरच काही द्यायचे असेल तर तुझ्या या आदिशक्ती रूपाचे आम्हाला कायम स्मरण राहावे असा आशीर्वाद दे. तुझा आम्हाला कधीही विसर पडू नये हीच तुझ्या चरणी आमची प्रार्थना. मलाही तुमचे कधीही विस्मरण होणार नाही. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत. प्रधानजी, लक्ष्मी देवी, प्रणाम प्रभू. मुनिवर, तुम्ही या इथे आहात ह्याची मला कल्पना नव्हती. प्रभू, आपलं आणि श्री म्हाळसा देवींचं दर्शन घेणं माझ्या मनी होतं, परंतु तुमची आणि श्री म्हाळसा देवींची भेट झाल्यानंतर आपले दर्शन घ्यावे असे माझ्या मनात आले. म्हाळसा कशा आहेत? सत्याचा साक्षात्कार झाल्यामुळे हे सारं का घडलं, कसं घडलं, हे सारं काही तिला कळालं आहे. परंतु एक शल्य मात्र तिला आहे की तिने मला शाप का दिला. तिच्या हातून हे तसं नको घडायला म्हणून ती सतत सांगत होती. क्षमा असावी प्रभू, परंतु एक विचारायचे होते. मुनिवर, मुनिवर, निश्चिंतपणे विचारा. देवा, आपण गडावर आला. गडावर तेज दिसत होते, त्यामुळे नेमके काय घडले हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे. शिवाय श्री म्हाळसा देवींनी जी घोषणा केली होती तो कालावधी अर्थातच 1 मास पूर्ती झाली आहे. त्यामुळे त्याबद्दल श्री म्हाळसा देवींना काही कळले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी लोक आतुर आहेत. मुनिवर, ह्या क्षणी तरी त्याची वाच्यता कुठेही करायची नाही असंच म्हाळसेच्या मनात आहे. म्हाळसांना साक्षात्कार झाला आहे हे चांगलंच आहे, परंतु अजूनही एक प्रश्न उरतो, बानूचं पुढे काय? बानूबद्दल त्या काही म्हणाल्या का? बानू अर्थात पार्वतीची प्रिय सखी जयाद्री. म्हाळसेला हे जेव्हा सारं काही कळलं आहे तेव्हा तिच्या मनात बानूबद्दल काहीच राग नाहीये. नारायण नारायण, म्हणजे हे आता बानूला कळणार का की श्री म्हाळसा देवी म्हणजे प्रत्यक्ष श्री पार्वती देवींचा अवतार आहेत? म्हाळसेने स्पष्ट असं काहीच सांगितलं नाही, परंतु लवकरच आपल्याला ते काही कळेल. तिने निश्चित असा काहीतरी निर्णय मात्र घेतला आहे. कैलासात प्रस्थान करण्यापूर्वी सगळ्या गोष्टी बानूला कळतीलच. प्रधानजी, ह्या निमित्ताने हिमावन, त्यांची पत्नी रिद्धी सिद्धी, श्री गणेश, कार्तिकेय हे गडावर आले आहेत, परंतु त्यांच्या आदरातिथ्यासाठी काहीच पाहता आले नाही. हो, त्यांना देखील तुमची आणि म्हाळसा देवींची भेट घेण्याची इच्छा आहे. मुनिवर, मला ठाऊक आहे की बानूला मला भेटायचे आहे. मला देखील बानूला भेटायचंच आहे. कदाचित म्हाळसेला देखील तिला भेटायचं असणार. बानूपर्यंत हा निरोप पोहोचवा की लवकरच तिची आणि माझी भेट होणार आहे, किंवा कदाचित तिला ह्या गडावर येण्याचे आमंत्रण देखील मिळेल. नारायण नारायण, हे ऐकून बानूला निश्चितच खूप आनंद होईल. होय, 1 मास आमची भेट होणार नाही असं म्हाळसेने सांगितलं होतं. आता
1 मास मात्र उलटून गेला आहे. आता लवकरच आमची भेट होईल. नारायण नारायण. आता मला असं वाटत आहे की श्री गणेशासह रिद्धी सिद्धी समवेत आणि तुमच्या बरोबर श्री खंडेराय आणि माता म्हाळसा असे आपण सर्वजणच कैलासाकडे प्रस्थान करूया. असे झाले तर उत्तमच. पण असे कसे होणार? याआधी बानूला अर्थात जयद्रीला देखील सत्य कळायला नको का? पण म्हाळसा देवींनी केलेल्या घोषणेबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे आणि आता त्याला 1 मास होऊन देखील गेला आहे. म्हणजे आता घोषणाही होणारच, ज्यात अर्थातच म्हाळसा देवींना सत्य कळालं आहे हे सर्व दूर होणार. आपलं म्हणणं योग्यच आहे कुमार. मास पूर्ती होता क्षणीच म्हाळसा देवी घोषणा करतील म्हणून आपण सर्वजण आतुर होतोच. पण काय? पण मला असं वाटतं की याआधी श्री खंडेराय आणि म्हाळसा देवी त्वरित कैलासावर प्रस्थान करणार नाहीत. तुम्हाला असं का वाटतंय? आता तर साऱ्यांनाच कळालंय की म्हाळसा देवी कोण आहे ते. नाही, काही मोजक्यांनाच ते कळालं आहे. म्हणजे त्यांना कैलासाकडे प्रस्थान करायला अजून विलंब होणार का? बाणाईला सत्य कळेपर्यंत ते इथे थांबणार का? कुमार, ते मी कसं सांगणार? हो, हेही खरंच आहे. या शिवलीलेत पुढे काय होणार हे आपण कसं सांगणार? मला वाटत होतं सारं संपलं. माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू आपल्या निवासी अर्थातच विष्णुलोकी परत जाणार आणि तसेच श्री खंडेराय आणि माता म्हाळसा कैलासाकडे प्रस्थान करणार. आता श्री खंडेरायांकडूनच कळेल आपल्याला पुढे काय घडणार ते. गडावर जे काही झालं त्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असणारच, तशीच ती बानूलाही असणार. तिच्या मनात अनेक प्रश्न असणारच. तिला आश्वस्त करणं आवश्यक आहे. बानू, महाराज तुम्ही शुभम भवतु. महाराज अहो तुम्हासनीच भेटावं असं वाटत होतं बघा मला. गडावर देव आलं आहे ते हे ठाऊ पडलं बघ. तर मला तर आता गडावर जाता येणार नाही. मग काय करावं हेच मला कळणं झालं होतं बघा. बानू, तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत हे मला ठाऊक आहे. जेजुरी गडावर जे काही घडलं ते जाणून घ्यायची सर्वांनाच उत्सुकता आहे, तशीच ती तुलाही आहे. आणि म्हणूनच मी तुला भेटायला इथे आलो आहे. तुला जी वार्ता कळली आहे ती खरी आहे. श्री खंडेराय जेजुरीत आले आहेत. आणि इतकेच नव्हे तर श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी यांची भेटही झाली आहे. हो देव गडावर आलं आहे ती ह्याचा सांगावा बी नाही आला बघा मला. बानू, श्री खंडेराय आणि तुझी लवकरच भेट होईल याची मला खात्री आहे. खरं तर याबद्दलच मी तुला आश्वस्त करण्यासाठी इथे आलो आहे. मला अजून एक विचारायचं होतं बघा. विचारू का? विचार ना, निसंकोचपणे विचार, जे काही मनात आहे ते. महाराज म्हाळसा देवी म्हणल्या होत्या का एका मासामध्ये खरं काय आहे हे त्यासने ठाऊ पडत. आता 1 मास पुरावत आला तवा त्यासने खरं काय आहे हे ठाव पडलं का जी? तुझ्या मनात नेमका कसला विचार सुरू आहे हे मला जाणवत आहे. श्री म्हाळसा देवींना सत्य कळलं आहे की नाही हे मीही तुला आत्ता सांगू शकत नाही. पण मी तुला आश्वस्त करतो की लवकरच तुला याबद्दल काहीतरी कळेल. तसा एखादा औपचारिक निरोप येईल तुला कदाचित, किंवा प्रत्यक्ष श्री खंडेरायांकडूनही तुला काहीतरी कळू शकेल याबद्दल येत्या काही दिवसात. आता येतो मी. नारायण नारायण. महाराज मला म्हणले का मला ते लवकरच ठाव पडल.
जर खरंच त्यासनी कळालं असेल का त्या कोण आहेत ती तर